नमस्कार, मी प्रियांका नागने. आज दसरा आहे. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेला आहोत. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. पुण्यामध्ये ही जॉब आहे. आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. बँक ऑफ महाराष्ट्र. मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. आपण बघणार आहोत. PDF सुद्धा आहे माझ्याकडे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे, त्यानंतर इथे फॉर्म्स कसे कसे भरायचे आहेत, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहेत, किती पदं आहेत, पूर्ण आपण माहिती बघणार आहोत. एकूण 100 पदं आहेत. आपण पूर्णपणे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज क्रायटेरिया सर्वपणे आपण बघणार आहोत. चला तर आपण पूर्ण माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची भरती असू दे किंवा पुण्यामध्ये नोकरीची संधी असू दे, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण दररोज बघतो. सो नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती भेटून जाईल, आणि लाईक करा. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो इथे जॉब अपडेट आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. PDF आहे. आपण सविस्तरपणे बघून घेऊयात. 22 पानी PDF आहे. मी तुम्हाला 5 मिनिटात सर्वपणे समजून सांगणार आहे. सो इथे 23 ऑक्टोबर 2023 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट आहे 6 नोव्हेंबर 2023. इथे मेन्शन केलेले आहे बघा. डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन बँक ऑफ महाराष्ट्रासाठी आहे आणि हेड ऑफिस इन पुणे सांगितलेलं आहे. हेड ऑफिस आहे पुण्यामध्ये आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे कॅन्डिडेट्सला. पोस्टचं नाव आहे क्रेडिट ऑफिसर्स इन स्केल 2 and 3. हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आता इथे पदं जी आहेत एकूण 100 पदं आहेत. क्रेडिट ऑफिसर स्केल 2ला 50 आहेत आणि क्रेडिट ऑफिसर स्केल 3ला 50 आहेत, म्हणजे एकूण 100 आहेत. इथे एज रिलॅक्सेशन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीज सांगितलेला आहे. एज क्रायटेरिया सांगितलेला आहे. स्केल सांगितलेला आहे. सो इथे पहिल्यांदा आपण एज क्रायटेरिया बघून घेऊयात. मॅक्झिमम 32 पाहिजेला आहे क्रेडिट ऑफिसर स्केल 2ला आणि इथे क्रेडिट ऑफिसर स्केल 3ला मॅक्झिमम 35 वय पाहिजे आहे, म्हणजे जास्तीत जास्त 35 आणि ते 32 पाहिजे आणि कमीत कमी 25 वय पाहिजे आहे. आता इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे पण बघून घेऊयात. फर्स्ट पद आहे क्रेडिट ऑफिसर इन स्केल 2. पद आहेत 50. क्वालिफिकेशन बघा, बॅचलर्स डिग्री फ्रॉम अ युनिव्हर्सिटी पाहिजे आहे. तुमची बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे. मिनिमम तुम्हाला 60% पाहिजे आहे आणि 55% तुम्ही जर SC ST OBC PWBD मध्ये बसत असाल तर. आणि इथे सांगितलेलं आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन कंपल्सरी आहे. तुमचं जे MBA झालं असेल फुल टाइम तर प्रेफरन्स जास्त दिलं जाईल. बँकिंग अँड फायनान्स सांगितलेलं आहे. तुम्ही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता इथे जे आहे एज क्रायटेरिया बघा, मिनिमम 25 इयर्स सांगितलेलं आहे आणि मॅक्झिमम 32 इयर्स सांगितलेलं आहे. रिलॅक्सेशन फॉर रिझर्व्ड कॅटेगरीज विल बी ॲप्लिकेबल ॲज पर गव्हर्नमेंट गाईडलाईन्स हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आता इथे बॉन्ड पिरियड सुद्धा सांगितलेला आहे. 2 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग द बँक आणि प्रोबेशन पिरियड 6 महिने असणार आहे, म्हणजे तुमचं बॉन्ड पिरियड 2 वर्ष पाहिजे आहे. त्यानंतर इथे एक्सपिरियन्स बघा, मिनिमम 3 इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर अँड शुड बी कन्फर्म इन सर्व्हिस नॉट इन कॉन्ट्रॅक्ट इन प्रोसेसिंग ऑफ MSME. म्हणजे काय, तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब नको आहे. पहिलं जे आहे तुमचं 3 इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे आहे. त्यानंतर इथे स्किल सेट आहे ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. जॉब प्रोफाईल पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तुमचं काम काय असणार आहे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे जी सेकंड पोस्ट आहे क्रेडिट ऑफिसर इन स्केल 3, इथे सुद्धा 50 पदं आहेत आणि इथे क्वालिफिकेशन बघा, बॅचलर्स डिग्री फ्रॉम अ युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला 60% कमीत कमी पाहिजे आहे. इथे सुद्धा तुमचे MBA फुल टाइम झालेलं पाहिजे. बँकिंग अँड फायनान्स हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक्सपिरियन्स सांगितलेला आहे आणि एज क्रायटेरिया सुद्धा सांगितलेला आहे. बॉन्ड पिरियड आहे 2 इयर्स सांगितलेला आहे. प्रोबेशन पिरियड 6 महिने सांगितलेला आहे. स्किल सेट काय पाहिजे आहे बघा, नॉलेज ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट पाहिजे आहे. तुम्हाला फायनान्शियल माहिती पाहिजे आहे. ॲनालिसिस अँड लॉजिकल इंटरप्रिटेशन यायला पाहिजे आहे. तुमचं गुड क्रेडिट अप्रायझल स्किल्स असलं पाहिजे आहे. कॅन्डिडेट शुड हॅव ए साऊंड नॉलेज ऑफ करंट RBI इन्स्ट्रक्शन, म्हणजे बँकिंग रिलेटेड पूर्ण नॉलेज तुम्हाला पाहिजे आहे. जॉब प्रोफाईलची माहिती सांगितलेलं आहे. इन्शुरिंग क्विक अँड टाइमली अप्रायझल ऑफ न्यू अँड एक्झिस्टिंग MSME हे सुद्धा सांगितलेलं आहे. हे 2 पदं आहेत बघा. आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. हे लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहात. इथे कट ऑफ सुद्धा सांगितलेला आहे.
The cutoff date for eligibility criteria and others details is 39/2000 as per 39/2023. रजिस्ट्रेशन आहे ते ऑनलाईन करायचं आहे, ते सुद्धा मी लिंक सांगणार आहे तुम्हाला, तुम्ही एकदा जाऊन तिथे चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे एज क्रायटेरिया सांगितलेला आहे, कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज सांगितलेला आहे, इथे सॅलरी डिटेल सांगितलेला आहे. स्केल 2 आहे, त्याचं 48,170 पासून स्टार्ट आहे आणि 69,810 पर्यंत असणार आहे जास्तीत जास्त. आणि इथे स्केल 3 ला 63,840 पासून 78,230 पर्यंत असणार आहे. हे सुद्धा माहिती आहे. त्यानंतर इथे फॉर्म भरण्यासाठी लिंक आहे. तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल ऑलरेडी तर तुम्हाला लॉग इन करता येणार आहे, आणि जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून हे पेज ओपन होणार आहे. तुम्हाला पूर्णपणे माहिती भरायची आहे, बेसिक इन्फो असणार आहे, हे तुम्हाला भरायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे आता बेसिक माहिती म्हणजे इथे काय असणार आहे बघा, फर्स्ट नेम असणार आहे, तुमचं कन्फर्म फर्स्ट नेम करायचं आहे, मिडल नेम करायचं आहे. कन्फर्म मिडल नेम हे जे कंपल्सरी आहे तिथे स्टार दिलेला आहे. लास्ट नेम आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला नोटीस सुद्धा दिलेला आहे, द नेम एंटर्ड इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म शुड मॅच एक्झॅक्टली विथ द फोटो ID. म्हणजे तुमचं आयडेंटिटी कार्ड असणार आहे त्यांच्याशी एक्झॅक्टली हे मेथड, जे फर्स्ट नेम किंवा तुमचं नाव भरलेलं असणार आहे ते बरोबर मॅच व्हायला पाहिजे आहे. तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर भरायचा आहे. इथे कन्फर्म मोबाईल नंबर करून घ्यायचा आहे. अल्टरनेटिव्ह एखादा मोबाईल नंबर असेल तर ते भरायचं आहे. त्यानंतर इथे ईमेल ID, कन्फर्म ईमेल ID करायचा आहे. आणि इथे डोमेन नेम्स तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे एखादीचं ABC आपण सपोज फॉर एक्झाम्पल केलं की डिरेक्टली तुम्ही @gmail घेऊ शकणार आहात. त्यानंतर कन्फर्म करायचं आहे आणि सिक्युरिटी कोड हे जे दिलेलं आहे तुम्हाला ते भरायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर तुम्हाला हे नेक्स्ट पेज होऊन जाईल फोटो अँड सिग्नेचर. फोटो सिग्नेचरचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे फोटोसाठी ॲड करायचं आहे. तुमचं जे ID साईजचा फोटो असणार आहे ते ॲड करायचं आहे. सिग्नेचरचा फोटो आहे ते ॲड करायचं आहे. त्यानंतर डिटेल्स आहे, प्रिव्ह्यू करायचं आहे, अपलोडचे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायला सांगितले ते अपलोड करायचं आहे आणि डिरेक्टली पेमेंट करायचं आहे. इथे एक्झाम सेंटर्स मेन्शन केलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद महाराष्ट्र दिलेला आहे. त्यानंतर नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई MMR रिजन सांगितलेला आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्युस्ड ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू हे सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे. तुमचं जेव्हा इंटरव्ह्यू असणार आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सुद्धा मेन्शन केलेले आहे. तिथे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म पाहिजे आहे, कॉल लेटर पाहिजे आहे व्हॅलिड. त्यानंतर तुमचे जे सर्टिफिकेट्स असणार आहे, फोटो आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड हे सर्व तुम्हाला लागणार आहे. इथे लिस्ट दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे माहिती सांगितलेली आहे, फोटोग्राफर आणि सिग्नेचर अपलोड कसे करायचं आहे. त्यानंतर स्कॅनिंग द फोटोग्राफर अँड सिग्नेचर त्याचे रूल्स सांगितलेले आहेत. तुम्हाला इथे 2 सेपरेट लिंक्स असणार आहे, अपलोडिंग फोटोग्राफर अँड सिग्नेचर, फोटोग्राफ अँड सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की तुमची इमेज फाईल आहे ती JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्येच पाहिजे आहे. म्हणजेच काय, सेव्ह करताना तुम्हाला या नेममध्ये करायचं आहे. त्यानंतर सेट द स्कॅनर रिझोल्युशन टू मिनिमम 200 डॉट्स पर इंच सांगितलेलं आहे. सेट कलर टू ट्रू कलर हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर सिग्नेचर हँड रिटन डिक्लेरेशन कॅपिटल लेटर शॉल नॉट बी ॲक्सेप्टेड हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. यामध्ये काही क्वेश्चन असतील, काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय द्यायचा ट्राय करणार आहे. आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून यांना जॉबची माहिती नाही आहे किंवा समजत नाही आहे तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. लाईक करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.